राम राम मंडळी, नमस्कार. मी स्नेहल स्वागत करते तुमचं फूड मोड विथ स्नेहल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत कळीचे म्हणजे शेवचे लाडू कसे बनवायचे ते. हे लाडू बनवायला अगदी सहज आणि सोपे असतात. लाडू बनवताना मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण सुरुवात करूया लाडू बनवण्याला. लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे 7 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं. पीठ चाळल्यामुळे काय होतं, पिठामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आणि कचराही वरतीच राहतो. त्याच्यामुळे आपल्याला पीठ चाळणं गरजेचंच आहे. असं आपल्याला थोडं थोडं करून पीठ चाळून घ्यायचंय. आपले सर्व पीठ चाळून झालेलं आहे. पीठ चाळल्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचंय. असं केल्याने काय होतं, पिठामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आणि पीठ व्यवस्थित मळलं जातं. पीठ एकदम घट्टही मळायचं नाही आणि एकदम पातळही मळायचं नाही. आपल्याला एकदम सैलसर पीठ मळून घ्यायचं आणि पिठामध्ये गाठी राहणार नाही त्याचीही आपल्याला काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला सैलसर पीठ मळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही कसं सैलसर पीठ मळून झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचे आणि पीठ भिजत ठेवायचे. 15 मिनिटं झालेले आहेत. गॅस चालू केलाय, त्यावर कढई ठेवली. आता आपण त्या कढईमध्ये तेल ओतूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आता आपण सोयऱ्या घ्यायचंय. सोयऱ्यामध्ये आपल्याला जी चकली आहे सोयऱ्यातली, त्याचा जो काटेरी भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडने करून घ्यायचा आहे. असं केल्याने काय होतं, शेव व्यवस्थित पडते. सोयऱ्यामध्ये आपण पीठ घालून घेऊया. तेलही चांगलं आपलं गरम झालेलं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला आता तेलामध्ये शेव काढून घ्यायची. आपण हे पलटून घेऊया. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. शेव तळून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया. असं एक एक करून आपण पुन्हा शेव तळून घेऊया. पुन्हा एकदा आपण शेव काढून घेऊया. तेलामध्ये जरा बुडबुडे कमी झाले की आपल्याला ही शेव पलटून द्यायची आहे. लाडूसाठी शेव तळताना लक्षात ठेवायचं, आपल्याला ही शेव एकदम मऊसूत तळायची, कडक करायची नाहीये. शेव मऊसूत तळल्यामुळे काय होतं, शेवमध्ये पाक पूर्णपणे मुरला जातो आणि लाडू चवीला छान लागतात आणि एकदम मऊसूत बनतात. अशा पद्धतीने आपण सर्व शेव तळून घेऊया. शेव तळल्यानंतर शेव जेव्हा कोमट असते त्यावेळेला आपल्याला ती चुरून घ्यायची, म्हणजे हाताला चटके बसणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला शेव चुरून घ्यायची. जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त भुगाही करायचं नाही. एकदम मीडियम आपल्याला शेव चुरून घ्यायची. आता गॅस चालू करायचा आहे. आपल्याला पाक बनवायचा आहे. गॅसवर भांडं ठेवलंय. त्याच्यामध्ये मी पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने 7 वाटी बेसन मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने 2 वाटी पाणी ओतलंय
आणि त्याच वाटीने मी 2 वाटी साखरही घालते. पाक तयार करताना लक्षात ठेवायचं आपल्याला ते सतत हलवत राहायचे. पाक तयार करताना हे मिश्रण सतत हलवलं नाही तर त्याची साखर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पाक सतत हलवत राहायचा आहे. एकतारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार होत आलाय. एकतारी पाक आपल्याला तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यात वेलची पूड टाकायची. साधारण 1 ते 1.5 चमचे मी वेलची पूड इथे टाकली आहे. ते व्यवस्थित मिक्स करायचे. आता या पाकामध्ये आपल्याला जी शेव चुरून घेतली आहे ती घालून घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याला साधारण 15 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे ह्यात पाक व्यवस्थित मुरला जाईल. पाक व्यवस्थित मुरला गेला याच्यामध्ये. आता आपण लाडू वळून घेऊया. बघू शकता तुम्ही लाडू किती व्यवस्थित वळता येत आहेत आणि त्याला बाइंडिंगही किती छान आलंय आणि किती छान दिसतोय लाडू. असं आपण एक एक करून लाडू वळून घेऊया. 7 वाटी बेसन आणि 2 वाटी साखर या साहित्यामध्ये साधारण 40 ते 45 लाडू तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा लाडू कसे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.